येवले अमृततुल्य प्रस्तुत ऑस्करवाडी। येवले चहा एकदा पिऊन तर पहा। शेठ, रात्री पाऊस झाला। आम्ही झापायचा प्रयत्न केलो पण झापायला काय आलं नाही, त्यामुळे नुकसान झालं। रात्री जेवण पण केलं नाही। आमच्या पगारीचं कसं काय? थोडा वेळ द्या, करतो मी। आज संध्याकाळपर्यंतची वेळ द्या। आज सोमवारचा आम्हाला बाजारात जावं लागेल, लेकरं रात्री पण जेवायला नाही। अहो बरोबर आहे, पण तुम्ही आता परिस्थिती बघताय ना, वेळ द्या ना संध्याकाळपर्यंत। चालतं, करतो मी काहीतरी। दीपक, अरे काय झालंय तुला? असा चेहरा का पाडलाय तू? एवढा हातास का झालायस तू असा? अहो आप्पा, काल आलेल्या ह्या अचानक पावसामुळं माझा हा लाख मोलाचा माल मातीमोल झाला। अहो समजा देणं बाकी आहे, कामगारांचा पगार देणं आहे, कसं देऊ काहीच कळलं ना आप्पा। अहो एकदम संपलंय असं वाटतंय अचानक। अरे भाऊ, संपून जमत नाही, हे संपलं नाही। जे आज संपलं ना ते उद्या परत उभं करायचं असतं। आणि धंदा या धंद्यात कमी सरस होतच राहते। आज नुकसान झाली, उद्या फायदा होईल, पण असं हातास होऊन जमतंय का सगळं? अहो आप्पा, समजा बरोबर आहे, धंद्यात आज फायदा झाला तर उद्या नुकसान होणारच आहे। अहो तुम्ही म्हणता स्वप्न हरू नको। अहो या 2 भट्ट्यांच्या जीवावरच स्वप्न बघितलं होतं की 5 भट्ट्या उभा करायच्या, पण काल आलेल्या पावसाने माझ्या स्वप्नावरच पाणी फिरलं। अरे तू काळजी करू नको, आप्पा आहे। आप्पा तुझ्या पाठीशी असताना तू कशाची काळजी करतो? तुझी सगळी स्वप्न साकार करतो। तू 5 काय 10 भट्ट्या लावशील, त्याची नको फिकीर करूस तू। आणि हे बघ, आपल्या माणसाला आपण मोठं करायचं असतं। तुला माझी ऑर्डर, विटा आहेत ना, मला लागतात। आप्पा वाडीत टावरान घर बांधतोय, टावरान मोठं बांधायचे। अख्ख्या वाडीत कुणाचं घर ना, असं आप्पाचं घर आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागतात विटा। माझ्या नावाची एक बीट ठेला, अख्खी भट्टीची वीट उचलतो मी। कशाने अडचणीत येणार आहे? नाही येणार अडचणीत। आपल्या माणसाला जर आपण मोठं केलं तरच त्याचा फायदा आहे। बरोबर आहे आप्पा, येतोवर आहे ना, तू काही काळजी करू नको। आणि हाताच नाही व्हायचं, नव्या जोमाने ताकद लावायची, नवीन अजून काहीतरी करीत राहायचं। आणि मला एक म्हणायचे, तू एवढ्या अडचणी द्यायचे कारण काय रे? तुझ्याकडे एवढं भांडवल होतं, एवढा माल होता, तू ती विट तर उधार नाही दिली कुणाला? अहो तेच तर चुकलं ना। आपली माणसं म्हणून समजांना विटा देऊन मदत केली, आणि आज जेव्हा मला गरज आहे
तेव्हा कोण साधा फोन बी उचला ना. हेच तुला मी सांगत होतो, जी आपली माणसं आहेत ना ती आपल्या जवळ ठेवायची आणि व्यवहाराच्या पद्धतीनेच हाताळायचा असतो. तुझं गणित तिथंच फसलंय, त्याच्यामुळं तुला आज ही अडचण आहे. सांग ना, तू ज्याला मदत केली तो आहे का तुझ्या आज वेळेला उभा इथं? आप्पा दावून तरी आला तुझ्यापर्यंत, कमीत कमी विचाराय तरी आलो. ज्याला उधार दिलंय आलाय का तो माणूस तुझ्याकडे विचाराय आजपर्यंत? नाही. तू काय कर, ज्याला उधारी दिली ही सगळी वसुली कर आणि नव्या जोमाने धंदा चालू कर. मग बघू 5 भट्ट्या म्हणतो ना, कशा 10 भट्ट्या उभ्या राहत नाही ते बघू. मग आप्पा अरे पाया नाही बाळा, पाया नाही पडायचं, असं गळ्यात पडायचं गळ्यात. काळजी करू नको, पैसे सगळ्यांचे वसूल कर. हा आप्पा सगळ्यांकडनं वसुली करूनच घेतो. आता जुना दीपकराव दाखवतो यांना. बरं हे बघ, तुला सांगतो संध्याकाळी दुकानी ये आणि तुला पैसे देतो भांडवल म्हणून. विटाचेच पैसे देतो ॲडव्हान्स, पण ते ॲडव्हान्स तू भांडवलात वापर. हा ये दुकानी, संध्याकाळी तुला पैसे देतो मी. चालेल. जाऊ का मग मी? या मला आप्पा. उशीर झाला, दुकानात कोण नाही. हा येतो. सावकाश जा. हा अरे जे माझ्या मनात येते तुझ्या मनात आहे ना. अरे मला गेले बांबू खाऊशे वाटल्यात. मला पण लई खाऊ वाटत रे. माझ्याकडे अरे पैसेच नाही. माझ्याकडे कुठं पैसे आहेत तेव्हा. चल त्यातच बांबू खाऊन त्यालाच फाडू. अरे चल. चल चल. अरे काय एकट्या बसून खातोय? काय वाटतं का नाही जीवाला तुझ्या? एकटा एकटा एन्जॉय करतोय, ती बी हऱ्या बाबड्याला सोडून. जाण्याची नाही तर मानाची तरी ठेव. अरे आणि इकडे. अरे या की. पण अरे बाबड्या, तुम्ही वाडीतले दोघं ना चतुर कावळे. तुम्हाला जर रोज रोज असं खायचं असेल ना तर एक मी तुम्हाला शॉर्टकट देतो. काय सांग सांग. अरे अरे सांगतो थांबा. सांग की पण. काय करायचं माहितीये का? इकडे या, सांगतो. कळलं का? अरे कळलं. एवढ्या दिवस हे कसं कळलं नाही ना ते मला कळानच बघ आता. आणि आजपर्यंत आम्हाला कोण गुरु बी नव्हता. बरं झालं तेवढा तू गुरु बी ऐकला. अरे मग लागा की कामाला. आता दिलेलं काम आहे ना असं फस्त करून येतो बघ. चल येतो. दीपकराव काय बघता एवढं तापल्यागत सरळ? नाही पण आज पट्टीपेक्षा दीपकराव जरा जास्तच आपल्याला दिसतात. अरे माणुसकी दाखवली तीच नडली. अरे आपला म्हणून आपल्या मंग्याला घर बांधायचं होतं, इटा दिल्या. म्हटलं जा घेऊन, पैसे नंतर दे, घरातलंच आहे. पण आज मला जेव्हा गरज पडली आहे तेव्हा फोन उचला ना गडी. म्हटलं इथं जाऊन थांबू, याच वाटेला जातो तो. अरे तू चुकलंय बाबा, तो मांगा इथं नाही. आम्ही सकाळीच त्याला तिथं त्याच्या कामावर बघितलाय. अरे घरी जायची वेळ झाली ना आता, म्हणून इथं येऊन बसलो. तो घरी नाही जात, तो कामावरची. तू बस लवकर त्या कामावर जा, बस लवकर. चल चल बसलाय वय. पैसे दिले तर घ्यायचे ना लगेच मागून. अरे तो देतो म्हटला, घरात नाही. किती झालं तरी मग आप्पा कसं आहे? बरं आहे का? अरे त्या गरीब बाप्पाची कोण आठवण काढते बाबा? राहिलंच नाही आठवण काढणारा कोण. गरीब आप्पा. मग गरीब आप्पा खचा माल वरतोय ना दुकानात, आणि वर तू म्हणायचं गरीब आप्पाची कोण आठवण काढते का? काय आप्पा? अरे आप्पा लय मान असते. अरे वाडीवर कसा रुबाब आहे आप्पांचा. परी सोबत तर कुठे येते? अरे पण परी कुठं आहे रे? बँकेत. हे बघ अहो ते बँके शेजारच्या गॅरेज मध्ये असतो. असं म्हण की. अरे
काय झालं बघ जाईन नाही तर नाही घेतल्याशिवाय नाही जायचं त्यो. काय अहो पाणी घेतल्याशिवाय नाही जायचा. अहो आप्पा जाईल बिल लाव पाणी आणा की. अयो अरे बघ अरे हळू जा आप्पा पाणी घेऊन ये. हळू पे. बरं वाटलं. बरं वाटतंय ना. ते कुठं आहे तुझ्या बरोबर आहे ते. काय झालं ते अरे होय. हा अहो त्या सकाळून होत्या जुलाब. हा त्याला आता कळ मारली. म्हणलं जा बाबा बिनमोकरीत आपण दुकानात गाण करशील. मग ते कुठे गेला आता. केला असं वावरात. मग अयो अयो काय लागलं. तुला तुला काय होते. बाप्पा लय पोटात दुखायला लागलं. ए जा जा पळ मला पळ बी पळ. आली वाटतं. जाऊ का. हा तू कुठं चालला आता. जातो त्या शेजारी. जाऊ का. जा 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 पळ. काय मंगेश भाऊ, अहो आपलं माणूस म्हणून तुम्हाला वेळेला मदत केली. अहो इथं तुमची बिल्डिंग बी झाली बांधून. अहो कधी देणार रिटर्नचा पैसा. अहो ते तर जाऊ द्या, आमचं सोडा. निदान फोनकडे तरी लक्ष द्या. अहो सकाळ धरणं फोन लावतोय. किती झाले तुमचं हिशोब. 1,10,000 रुपये झालंय. काय असेल ते घेऊन जा. द्या चेक. आज इज्जत असतं असं काय एवढं बोलायची वेळ आली असते. माणुसकीची जरा जाण ठेवा राव. हा राहून दे आता. सांगितलं का विश्व. जाऊ दे. पैसा तर मिळालाच, पण केलेली मदतीचे काय उपकार नाही. राहू द्या. चल नाही येत अजून अशी बाकी. आपलीच लोक अशी असतो काय व्हायचं बाकी. आजची कामगिरी. अरे वा 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 मी वा. केली मी गेली. अरे हे काम तुम्ही दोघांनी मिळून केलंय. हा भावांनो, मला वाटलं तुम्ही पास होताय का नाही. अरे पण तुम्ही तर पहिल्याच परीक्षेत पास झाला की. मग दे अरे 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 थांबा थांबा. अरे हे आपल्यासाठीच आहे. हे काही एक नाही. तुम्ही असले लाख खाता. कसं काय कसं खाणार कसं काय सांग की. अरे तेच सांगतोय. सांग इकडे अरे मला तर वाटलं तुला एक अंग आहेस. काय म्हणलं रे तू. अरे तुला हुशार आहेस. म्हणजे मी तुम्हाला चांगलं सांगायचं आणि तुम्ही माझ्या उलटता होय रे. अरे तू काय आता ऐकतोय ते होत तसं. बरं तू आपल्याला पटलं बरं का. आपल्याला मी पटलंय बघ. अरे मग या गोष्ट द्या की टाळी. पण भावांनो, ही गोष्ट वाडीत कुणाला कळता कामा नाही बर का. अरे असली गोष्ट कुठं सांगायची असते वय, ती तर करायची असते ना. अरे तसा माझा तुमच्या विश्वास आहे. तुम्ही दोघं वाडीतले ना चतुर कावळे. चतुर कावळे. बरं एवढं गोष्टी दे. दे आता. अरे तुमच्यासाठीच खाकी घ्या. हा, ए, थांब. थांब. मला द्या अरे दोन तीन. धरा. दे दे दे. अजून दे दोनच्या. दे. अरे दे. खा खा खा. ए, अरे द्या. मास नको. अरे इधर. आणि ए पटकस काम फत्ते करून या बर का. जावा जावा. किती की अरे जावा जावा. जातो आपण. हा हा. तर तुम्ही व्हा पुढं, मी जातो भट्टीवर. पण का भावा. अरे जरा लक्ष देतो. जावा तुम्ही. पण ऐक ना, तू बघितलं का ती मंगायची काय भाषा होती. अरे बघितलं बी नाही ऐकलं बी. अरे भावा, तू त्याला इटा दिल्या उधारीवरती आपली भावकी म्हणून, आणि त्यांनी परत फेड कशी केली बघितली का तुझी. अरे विश्व, आता आपण माणुसकीच्या नात्याने भावकीच्या नात्याने मदत केली आणि त्यांनी त्याची जान नाही ठेवली. आता आपण काय बोलणार त्यांना. जाऊ दे. पण एक गोष्ट कळली, इथून पुढं कानाला खडा. आधी रोख आणि मग इटा, नाही तर दोन्ही एकाच वेळेस झालं पाहिजे. वा तुम्ही पुढं. चालते चल येतो आम्ही. खरं
डायरेक्ट दुकानात हा आप्पांच्या दुकानात तुम्ही काउंटरच्या आतमध्ये आलो. तुमच्या काय बापाची वतनदारी म्हणून आलाय का? अरे आपल्या बापाची वतनदारी बोलतात त्यांच्या नाही. होय आगाव बोलू नकोस. आगाव नाही. अहो आपल्याच माणसाचं दुकान आहे म्हणून आलोय आम्ही आप्पा इथे. होय मग आता कसं वाटतंय? बरं वाटतंय का आता? हा लय बरं वाटतंय बघा आता. आता नाही ना काय नाही, कळलं? नाही. हा पण येते थोडे थोडे अजून मधून. हा येते हा त्यासाठी चालतो. चला आपणकड जुलाबाची गोळी आणा. जुलाबाची गोळी? तुला काय मेडिकल दिसते काही ते? मेडिकल मध्येच गेलतो. मग पण मेडिकल मध्ये काय झालं, गेला झालं बंद मेडिकल. म्हणलं आता वाढीत एकच दुकान, ते सगळं भेटतंय, ते म्हणजे आपल्या आप्पाचं दुकान. वाडीत ज्या दुकानात काय भेटत नाही ना ते सगळं आप्पाच्या दुकानात भेटत म्हणून आम्ही येतो ना. अरे हे बघ माझ्याकडे काय गोळ्या विकाय नाही बरोबर. घरात असते ना. घरात आहेत पण एकच राहिली, एकच गोळी देईन मी. अर्धी 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 खाता आणतो मी गोळी आणतो मग. जा ना. काय करताय तुम्ही? कुठे काय? हा काय करताय तुम्ही? कुठे काय नाही. गल्ल्यात काय करत होता मग? अहो गल्ला बघत होतो. कसला गल्ला बघत होता? अहो तुमचा गल्ला. हा गल्ला बघताय तुम्ही? होय चोरी करायला ना? नाही. मग चोरी करायला मग गल्ल्यात हात घालायचा प्रश्न येतोय काय तुमचा? अहो घातला. तुम्हाला गोळी पाहिजे होती ना? आणि मग गल्ल्यात पैसे काय करत होत तुम्ही? थांब नीट उभा राहा. नीट उभा राहा. नीट उभा राहा. फाटू दे फाटलं तर थांब. इकडे हो काय करता येईल? तुम्हाला कोण गुरु आहे सांग? कोण नाही गुरु आप्पा. कोण नाही अहो गुरु नाही कोण आम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट कस काय गल्ल्यात हात घातलाय? नाही बघत तुम्हाला कोणी का व्हायना पण हे सांगितलंय सांगितलं. मग कोणी नाही आप्पा. असणार तुमचं कुणी सांगितलं? नीट सांग. नीट उभा राहा. सरळ उभा राहा. सरळ उभा राहा. इकडं सांग. कुणी सांगितलं तुम्हाला? तो वाडीतला गांगुली. वाडीतला गंग्या काय सांगितलं गंग्या तुम्हाला? काय सांगितलंय? नीट बोल तोंडाने. काय सांगितलं? तो म्हणला जर तुम्हाला शॉर्टकट ने पुढे जायचं असेल तर चोऱ्या करा. मग चोरी करायला सांगितलं तुम्हाला? ऐका की म्हणला आप्पाच्या दुकानाचा आणि गल्ला चोरून म्हणजे आपली मज्जाच होईल. होय अजून काय म्हणला मग? मग आम्ही आलो तुमच्यापाशी. माझी जे नाटक काढले ना मुतकी तो भरलेलं काढा कपडे काढा. नको कपडे काढ. कपडे काढ. कपडे चोऱ्या करता होय रे? तुम्हाला चोऱ्या करा शिकवले? नाही काढ कपडे. काढ लवकर कपडे काढ. गंग्याकडून तिथली काढ कपडे. कपडे काढ. तुम्हाला उघड करून चांबडी लोंबावणार आहे. चोऱ्या करता होय तुम्ही? चला चला गंग्याकडे. चल पुढं नीट थांब. हा चला थांब 2 मिनिटं उभा राहा जाग्यावर. थांब नाही काय नाही. चला पुढं बघून. पुढं बघून चल. काय केलं? काय केलं नाही? काय अहो काय केलं मी आप्पा? काय करतो सण? काय काय शिकवतो? अहो कोणाची चोरी केली मी? कोणाची चोरी केली? काय चोरी नाही केली तू? काय शिकवतो? त्यांनी काय शिकवलं विचार. काय केलं? आणि या पोरांना चोरी करायला शिकवतोय. तू काय केलं? काय केलं? नाही काय केलं? चोरी करायला शिकवतो. विश्वास
विश्वास शांत हो. ऐकायला काही अरे दादा मी काय केलं नाही. काय केलं काय विश्वास. अजून पण खोटं बोलतोय. विश्वास काय शांत केलं हो. नाही? विश्वास काय शांत करतोय हो. खोटं थांब बोलायला? जरा. थांब जरा विश्वास. अरे तुला लाज वाटाय पाय आप्पाच्या दुकानात. अरे अजून नजर नाही कुणाची गेली आप्पाच्या दुकानाकडे वाकडी नजर बघायची आणि तू चोऱ्या करायला शिकवतो यांना. हा वाटतं का तुझ्या जीवाला काय होय? कॉलर बघा कॉलर याची. आप्पा सुख ह्यांनी केलंय पण आपल्या गाडवांना काय पाहिजे ना? काय पाहिजे ना? काय पाहिजे? ओय, बारकी आहे ती ऐकायला. हे बघ माफ करा मला. माफ करणार देणार ठेव. तुला काय सांगतोय अरे नाही चांगलं करता आलं तर वाईट तरी करू नकोस. पण तुला गरज काय होती? काय नाही दादा. अरे एवढीच्या फोन काय करणार आहे? त्याला शिकवतोय चोरी करायची. थांब, शांत अहो, काय शांत घे शांत घे आणि सोडायचं नाही. शांत घे शांत थांबा. घे शांत घे. हाणून मारून काहीच उपयोग नाही. जसा आडीतला आंबा एक नाचतो ना आणि बाकीच्यांना नाचवतो तसं झालं यांचं. पण आता मला काय म्हणायचे आपण जसं जो नाचलेला आंबा बाहेर काढून टाकतो ना तसं ह्याला पण वाडी बाहेर काढला पाहिजे. अरे नाही नाही नको नको. अरे नाही 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 आप्पा, तुला मला माफ वाटाय कर. पाय काय हे बघ असं म्हणा. तुला काय सांगतोय लक्षात ठेव. तुला नाही चांगलं करता आलं ना तर वाईट करू नकोस. तुला वाटाय पाय काय जीवाला. अरे लहान पोरांना चोऱ्या करायला शिकवतोस होय. अरे आज यांनी एवढी चोरी केली उद्या मोठा डाका टाकत्याल परवा भाई बांधत्याल भाई आणि नंतर त्यांना जेल बघायला लागेल. यांनी जेलमध्ये जातील ना त्यावेळी ह्यांच्या आयुष्याची तू बरबादी केलेली असतील. असलं नाही शिकवायचं. चांगलं शिकव. अरे एवढीशा लहान वयात ह्या बाळांना काय कळतंय काय बरोबर आणि काय चुकीचं आहे. हा ह्यांना काय ह्यांच्या आईबापाची शिकवण आहे का ही? आईबाप नाही शिकवित असलं चोऱ्या करायला. ह्याला संगत गुण लागतील. चांगल्याची संगत धरली ना तर चांगलं होतं आणि वाईटाची संगत धरली ना की हे असं होतं. हे संगतीनेच कळतं की माणूस कसा घडल आणि कसा नाही. आप्पा खरंच चुकलं माझं आप्पा माफ करा. इथून पुढे ना मी वाडीतल्या कुठल्याच पोराला वाईट मार्गाला लावणार नाही आणि मी पण जाणार नाही आप्पा. आप्पा फक्त एकदा माफ करा. मी सुधारण्याचा प्रयत्न करेल नक्कीच.